अजितजी नरके, टीव्ही न्यूज मराठी मधून बोलतोय. आज संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारे जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्याचं निमित्त ठरलंय ते म्हणजे भारतानं थेट ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानवरती हल्ला केलाय. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम नेक्स्ट मराठीला धन्यवाद मला ही प्रतिक्रिया विचारल्याबद्दल. आपल्याला निश्चितच सगळ्यांना माहित आहे पाकिस्तान हे जगातील एक दहशतवादी केंद्र बनलेलं आहे आणि त्या दहशतवादाच्या आडून आपलं अर्थकारण साधत असताना पाकिस्तानचं स्वतःच्या राजकारणावरचं लोकशाहीवरचं नियंत्रण जाऊन हा पूर्ण देशच आता दहशतवाद्यांच्या ताब्यात केल्याचा प्रकार घडत आहे. आणि पाकिस्तानातून वेगवेगळ्या भारतातच नाही वेगवेगळ्या ठिकाणचे दहशतवादी आज तिथं कॉन्सन्ट्रेट व्हायला लागले आणि एक वेगळी आगळीक त्यांनी केली आहे. दहशतवादी हल्ले व्हायचे परंतु पर्यटकांना टार्गेट करणे हा प्रकार पहिल्यांदाच घडला की ज्याला काश्मीर मधून गेल्या 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उत्स्फूर्तपणे बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. आणि निश्चितच ज्या पद्धतीनं पर्यटकांची हत्या केली त्याला अतिशय सडेतोडपणे उत्तर माननीय पंतप्रधान मोदींनी दिलंय ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून असं मला वाटतंय. तर ज्या पद्धतीनं या ऑपरेशनला नाव सिंदूर दिलेलं आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत की आपल्या इथं असणाऱ्या सधवा स्त्रियांना विधवा बनवण्याचं काम या पहलगामच्या हल्ल्यामध्ये केलं आणि त्याचा एक बदला घेण्यासाठी हा नाव देण्यात आलं. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे आपण? भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि आज सगळं जग भारतीय संस्कृतीकडे आकृष्ट व्हायला लागलेलं आहे. या परिस्थितीमध्ये स्त्री पुरुषांचं नातं, नवीन पिढी घडवणे, संस्कार घडवणे या सर्व पद्धती आजही भारतीय संस्कृतीमध्ये टिकून आहेत. आणि त्याच्यामधील सर्वात महत्वाचं नात्यांपैकी एक म्हणजे नवरा बायकोचं नातं आणि ह्या नात्याला कलंक लावत असताना अतिशय निष्ठुरपणे निर्गुणपणे सौभाग्यवतींच्या समोर त्यांना हिनवून त्यांच्या पतींची हत्या करणे अतिशय क्रूरतेचं लक्षण होतं आणि त्याचा बदला घेतला जाईल, सडेतोड बदला घेतला जाईल अशा पद्धतीचं उत्तर माननीय पंतप्रधान आणि त्यामुळेच त्यांनी ह्या ऑपरेशनला दिलेलं जे नाव होतं ऑपरेशन सिंधूर ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होतं असंच म्हणावं लागेल. यामध्ये आज एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे की याचं ब्रीफिंग जे करण्यात आलं सैन्य दलाकडून ते सुद्धा 2 महिलांनी केलंय. काय संदेश द्यायचा प्रयत्न जगालाच आहे? भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचं स्थान आढळ आहे. भारतीय संस्कृती प्रामुख्याने टिकलेली आहे ती नारी शक्तीच्या माध्यमातून. ती प्रसंगी माता आहे, ती प्रसंगी भगिनी आहे, ती प्रसंगी मुलगी आहे आणि ती प्रसंगी अतिशय कर्तव्यनिष्ठ नागरिक आणि अधिकारी सुद्धा आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतीय सैन्य दलच नव्हे तर भारताच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये महिला उल्लेखनीय काम करत वेगवेगळ्या पदावर स्थिरावलेल्या दिसत आहेत. त्यामुळे निश्चितच नुसतं ऑपरेशन सिंधूर नाव देऊन आपलं भारतीय लष्कर थांबलं नाही तर महिलांनी हे ऑपरेशन राबवलं. यातून जगाला एक महत्वाचा निर्णय, महत्वाचा संदेश आपल्या देशाने दिलाय असं मला वाटतंय. हे इथंच थांबेल की याच्या पुढे देखील भारताने काही पावलं उचलावी वाटतात असं आपल्याला वाटतं? हे आताच काही आपण ह्या गोष्टीमध्ये काही गोष्टी समजून जाऊया. बरोबर. पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत यादवी माजलेली आहे हे जर बघितलं आणि सर्व देशांना पाकिस्तानपासून सुरू झालेला धोका लक्षात घेतला तर येणाऱ्या वर्षामध्ये पाकिस्तानपासून पाक ऑक्युपाईड काश्मीर बाजू तर होईलच परंतु बलुचिस्तान नावाचा नवीन देश जगाच्या नकाशावर आलेला असेल असं मला वाटतंय. टीव्ही न्यूज मराठी आपण सडेतोड रीतीने बोललो त्याबद्दल मी टीव्ही न्यूज मराठीच्या वतीनं आपला आभार मानतो.